और जनाब, क्या चल रहा है? जनाब, हिंदुस्तान में तो फॉग चल रहा है। टीव्हीवर ही ऍड पाहिली नसेल असा व्यक्ती सापडणं कठीण, परंतु ही 2 वाक्य किती रुपयांची आहेत माहितीये? ती आहेत तब्बल 9,000 कोटींची. होय, हे खरंय. 2015 मध्ये आलेल्या या जाहिरातींमुळे फॉग देशातील पहिल्या नंबरचा डिओ ब्रँड बनला. परंतु याच कंपनीच्या मालकाला एकेकाळी आपली कंपनी विकावी लागली होती. याच्याही वाटेला दुःख आलं, परंतु तो न डगमगता फिनिक्स पक्षासारखा राखेतून उभा राहिला आणि आकाशाकडे झेपावला. मार्केटमधल्या कोणत्याच ब्रँडला घाबरला नाही, तर नेटाने लढाई केली आणि सगळ्यांना मागे टाकत 1 नंबरचा ब्रँड बनला. पण कसं मित्रांनो, ही गोष्ट आहे देशाला जबरदस्त फॉग देणाऱ्या दर्शन पटेलची. ही स्टोरी यासाठी शेवटपर्यंत पहा, कारण यातून तुम्हाला बिझनेस लेसन तर मिळतीलच, पण जबरदस्त लाईफ लेसन सुद्धा मिळतील. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, यामुळे लगेचच सुरुवात करूया. फॉगच्या मागे कोण? फॉग ही अनेकांना परदेशी कंपनी वाटते. तिच्या नावात इंग्रजी शब्द असल्यामुळे अनेकांचं कन्फ्युजनही होतं, परंतु ही एक भारतीय कंपनी आहे. गुजरात राज्यातील दर्शन पटेल या व्यक्तीने तिची सुरुवात केली. हा तोच दर्शन पटेल ज्याला एकेवेळी त्याने सुरू केलेल्या मूव, क्रॅक, इशगार्ड, रिंगार्ड, डिकोल टोटल आणि डर्मिकूल यासारखे ब्रँड सोडावे लागले. कोणत्याही प्रकारचं फॉर्मल एज्युकेशन नसताना, कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना या माणसाने असे ब्रँड उभे केले तरी कसे? यासाठी आपल्याला जावे लागेल इतिहासात. इतिहास. दर्शन पटेल मिळून त्यांच्या कुटुंबात 3 भाऊ. या 3ही भावांनी मिळून एक छान कंपनी सुरू केली आणि नाव दिलं पारस फार्मास्युटिकल्स. 1980 साली पारस एक फॅमिली बिझनेस म्हणून सुरू झाली. 1985 साली कंपनीने तब्बल 40 लाखांचा टर्नओव्हर केला. तेव्हाच्या मानाने ही रक्कम जास्त होती. पटेल यांचे 2 भाऊ कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग सांभाळत होते, तर दर्शनजी मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन सांभाळत होते. दर्शनजींना मार्केटला काय हवंय याची पक्की जाण होती, त्यामुळे या 3ही भावांनी पटापट कंपनीचे तब्बल 15 प्रोडक्ट लॉन्च केले. हे प्रोडक्ट निव्वळ लॉन्च करायचे म्हणून केले नव्हते, तर सगळे कॅटेगरी लीडर प्रोडक्ट होते. कॅटेगरी लीडर म्हणजे काय, तर त्या कॅटेगरीत तो प्रोडक्ट मार्केटमध्ये राज्य करत असतो, त्याचा सेल सर्वात जास्त असतो. मग कोणते होते त्यांचे कॅटेगरी लीडर प्रोडक्ट? तुमच्या पायाच्या टाचांना भेगा पडल्यावर काय नाव पुढे येतं? क्रॅक, तो यांचा प्रोडक्ट. उन्हाळ्यात गरमीसाठी कोणता प्रोडक्ट लक्षात येतो? डर्मिकूल, तोही यांचा प्रोडक्ट. खाजखुजी म्हणलं की काय आठवतं? इशगार्ड, तेही यांचंच. फंगल इन्फेक्शन झाल्यावर काय आठवतं? तर रिंगार्ड, ते देखील यांचं. आता किंचित विचार करा, अशा काही गोष्टींसाठी तुम्हाला दुसरा कोणता प्रोडक्ट आठवतो का? नाही ना. म्हणून हे सगळे प्रोडक्ट आहेत मार्केट लीडर. कंपनीचं वेगळेपण काय? पारस फार्मास्युटिकल्स अगदी कमी काळात मार्केटवर राज्य करू लागली. याला कारण ठरली कंपनीची युनिक स्ट्रॅटेजी. पारसचे जेवढे प्रोडक्ट होते त्याचे पॅकेजिंग खूप युनिक होते. प्रोडक्ट पाहिला तरी लोकांना त्याचा उपयोग समजत होता. तुमचा प्रोडक्ट नुसता चांगला असून चालत नाही, तर त्याला डिस्ट्रीब्युशनचीही गरज पडते, कारण प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध नसेल तर लोक तो खरेदी कसा करणार? पारसने ही गोष्ट कायम लक्षात ठेवली. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटिंग. पारसकडे दर्शन पटेल नावाचा हिरो होता, जो मार्केटिंगचा खऱ्या अर्थाने बादशाह होता. त्याला माहित होतं की चांगलं मार्केटिंग कधी वाया जात नाही. त्यांनी आपल्या प्रत्येक प्रोडक्टचं असं मार्केटिंग केलं की ते प्रोडक्ट लोकांच्या लक्षात राहायला लागले. याचा कंपनीला तुफान फायदा झाला. खडा कुठे पडला? सगळं सुरळीत चाललं होतं, पण तो दिवस आलाच ज्यामुळे आजचा फॉग ब्रँड उभा राहिला. भारतात जवळपास सर्वच बिझनेस फॅमिली बिझनेस म्हणून रन केले जातात, परंतु जसे जसे वर्ष लोटतात तसं तसं फॅमिलीमध्ये वाद वाढत जातात आणि त्याचा फटका बिझनेसला बसतो. 2002 पर्यंत पारस फार्मास्युटिकल्स 200 कोटींची वार्षिक टर्नओव्हर करू लागली होती, परंतु दर्शन पटेल आणि त्यांच्या भावांमध्ये वाद झाले. दर्शन यांनी 2006 साली कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आणि कंपनीतील 30% शेअर त्यांनी विकून टाकले. ते शेअर विकून त्यांच्याकडे 200 कोटी रुपये आले. 2006 साली 200 कोटी ही मोठी रक्कम होती. एखादा माणूस निवांत शांत बसला असता, 5-50 देश फिरूनही आला असता, परंतु दर्शनजी त्यातले अजिबात नव्हते. लगेच त्यांनी रिसर्च करायला सुरुवात केली. दुसरीकडे पारस फार्मा सुद्धा दर्शन शिवाय टिकली नाहीच. त्यांच्या भावांनी देखील ती कंपनी विकून टाकली. पारसला रेकिट बँकायरनं विकत घेतलं. तसेच पारसचे काही प्रोडक्ट मेरिको कंपनीने विकत घेतले. सेटवेट, लिओन, झॅटॅक मेरिकोकडे गेलेत. मूव, क्रॅक, डिकोल सारखे मार्केट लीडर प्रोडक्ट हे रेकिटकडे गेले आणि सुरुवात झाली फॉगची. पारस सोडल्यावर अनेक मित्रांनी दर्शनजींना सांगितलं, तू काहीतरी कर, तुझ्याकडे ते आहे, तू शांत बसू नकोस. दर्शनजी यांनी देखील याचा विचार केला. 2-3 वर्षे रिसर्चला घालवली आणि जन्माला आली विनी कॉस्मेटिक. हळूहळू त्यांनी प्रोडक्टवर काम करायला सुरुवात केली. लॉन्च काहीच केलं नाही, परंतु अहोरात्र प्रोडक्टचा विचार करत होते. 2009 साली जर तुम्हाला आठवत असेल तर एक गोष्ट नक्की कळेल, भारतात तेव्हा डिओ आणि स्प्रेचं प्रचंड फॅड आलं होतं. पोरं पोरींना इम्प्रेस करण्यासाठी डिओ वापरतात असा एक समज झाला होता. मार्केट
मार्केटमध्ये डिओची चलती होती, पण तेव्हाच मार्केटमध्ये असे लीडर होते की कुणाची नवीन कंपनी सुरू करण्याची हिंमतच होत नव्हती. स्प्रे इंडस्ट्रीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचा एक्स, रेमंडचा पार्क एव्हेन्यू आणि ITCचा एंगेज राडा घालत होते. या कंपन्या किती मोठ्या आहेत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. अशा वेळी एखादा स्प्रे घेऊन येणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होतं. परंतु दर्शनजींनी ती रिस्क घेतली आणि जेनेसिस 18 नावाखाली त्यांनी 18+ हा स्प्रे मार्केटमध्ये आणला. हा प्रोडक्ट तुफान चालेल अशी दर्शन यांना आशा होती, परंतु प्रोडक्ट सपाटून आपटला. वैतागून सगळं बंद करावं असंही दर्शन यांना वाटलं, पण त्यांच्या जवळच्या अनेकांनी त्यांना सांगितलं, मित्रा प्रोडक्टमध्ये दम आहे, तुझ्या प्रोडक्टचा सुगंधही चांगला आहे, तू प्रयत्न करत राहा. तेव्हा स्प्रेमध्ये खूप अल्कोहोल आणि गॅसचं प्रमाण होतं. स्प्रे 10 ते 15 दिवसात संपून जायचे. परंतु चतुर्दर्शनी यांनी ही गोष्ट हेरली आणि डिसेंबर 2011ला जन्माला आला तो फॉग. त्यांनी लोकांना कमेंट केलं की फॉग स्प्रे तुम्ही 800 वेळा स्प्रे करू शकता. तेव्हा असा दावा करणारा मार्केटमध्ये एकही प्रोडक्ट नव्हता. दुसरं म्हणजे फॉगमध्ये फक्त गॅस नसून त्या सुगंधही आहे. तुमच्या कोणत्याही स्प्रेपेक्षा फॉग हा दुप्पट चालतो असंही त्यांनी मार्केटिंग केलं. फॉग म्हणजे दूर असं अनेकांना वाटलं, परंतु फॉग हा शॉर्ट फॉर्म आहे. फॉगचा लॉंग फॉर्म आहे फ्रेग्रन्स ऑफ गुड गाईज अँड गर्ल्स. नंबर 1चा प्रवास. आता दर्शनजींना नुसता ब्रँड विकायचा नव्हता, तर त्यांना मार्केट लीडर करायचं होतं आणि केवळ 3 वर्षात ते मार्केट लीडर झाले देखील. पण कसे? यासाठी त्यांनी 3 फंडे वापरले. नंबर 1, ब्रँड पोझिशनिंग. ब्रँड पोझिशनिंग म्हणजे मार्केटमध्ये आपला ब्रँड कुठे फिट होतो. त्यावेळी स्प्रेच्या जाहिराती येत असे, त्या फॅमिली बरोबर पाहणं कठीण होत होतं. हॉट मुली आणि स्प्रे वापरून त्यांना इम्प्रेस करणारी मुलं अशाच काहीशा जाहिराती होत्या. परंतु फॉगने घरातील सर्व एकत्र पाहतील अशा जाहिराती बनवल्या. आमचा प्रोडक्ट कोणाला इम्प्रेस करण्यासाठी नसून तुमचा पैसा वसूल करून देणार आहेत, हे दर्शनजींनी जाहिरातीतून सांगितलं. तुम्ही 800 वेळा तो स्प्रे करू शकता, तसेच तो 8 तासांपेक्षा जास्त चालू शकतो हे देखील सांगण्याचं धाडस त्यांनी केलं. नंबर 2, मॅन्युफॅक्चरिंग. त्यांनी युनिक पद्धतीनं प्रोडक्ट बनवलं. त्यात केवळ गॅस नसून सुगंध आहे हे ते सांगायला विसरले नाहीत. त्यांनी डिझाईनवर देखील लक्ष दिलं. एक रिचनेसचा फील येईल याकडे देखील लक्ष दिलं. आपल्याला जे जमतं ते करू असं दर्शनजींनी ठरवलं. त्यांनी मार्केटिंगवर लक्ष दिलं आणि मॅन्युफॅक्चरिंग आउटसोर्स केलं. किती कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग आउटसोर्स करतात आणि मार्केटिंग स्वतःकडे घेतात बरं? केवळ अशक्य, पण ते दर्शन पटेल यांनी केलं. नंबर 3, ऍडव्हर्टायझिंगवर जोरदार भर दिला. तुम्ही कितीही भारी प्रोडक्ट बनवा, जर त्यांचं चांगलं ऍडव्हर्टायझिंग केलं नाही तर लोकांना प्रोडक्ट समजला पाहिजे, यासाठी तगडं मार्केटिंग गरजेचं होतं आणि दर्शनजी यांना ते माहीत होतं. त्यांनी तुफान मार्केटिंग केलं. तेव्हा हिंदुस्तान युनिलिव्हरच्या स्प्रेपेक्षा त्यांनी 20% जास्त पैसे मार्केटिंगवर खर्च केले. ते फील्डवर उतरून लोकांना भेटू लागले. जेव्हा त्यांनी काही दुकानदारांना मार्केटमध्ये काय चाललंय असं विचारलं, तेव्हा दुकानदारांनी त्यांना फॉग असं म्हणलं. त्याचाच वापर त्यांनी जाहिरातीत केला आणि जन्माला आली क्या चल रहा है? फॉग चल रहा है. भारत पाकिस्तानची बॉर्डर दाखवून फॉगची हिंदुस्तान में क्या चल रहा है ही ऍड शूट केली. ज्यांनी कुणी ती जाहिरात पाहिली ते ना कधी फॉगला विसरले ना ती जाहिरात विसरले. त्या एका जाहिरातीने फॉगचा सेल 12% वाढवला होता. नंबर 4, मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युशनला खूप महत्व आहे. तुम्ही प्रोडक्ट चांगला बनवला, जाहिरात चांगली केली, प्रोडक्टही युनिक आहे, परंतु लोकांना खरेदी करण्यासाठी ते प्रोडक्ट उपलब्धच नाही. मग दर्शन यांना डिस्ट्रीब्युशनचा तगडा अनुभव होता. मिळेल त्या मेडिकल स्टोअर, मॉल, किराणा मालाचं दुकान, टपरी आणि ऑनलाईनही त्यांनी फॉग उपलब्ध करून दिला. भारतात आज घडीला जवळपास 5 लाख दुकानांमध्ये फॉग उपलब्ध आहे. याशिवाय 2 शॉप रूलही त्यांनी पाळला. 2 शॉप रूल म्हणजे काय? तर ग्राहक एखादा प्रोडक्ट एखाद्या दुकानात मिळेल नसेल तर दुसऱ्या दुकानात जातो, पण त्याही दुकानात नाही मिळाला तर पर्यायी प्रोडक्टच घेऊन जातो, पण तिसऱ्या दुकानात मात्र जात नाही. दर्शन यांनी मिळेल तिथे प्रोडक्ट उपलब्ध करून दिला. ही सगळी खटापट कामाला आली आणि मार्केट लीडर असलेल्या एक्सला मागे टाकत फॉग बनला नंबर 1. तब्बल 20% मार्केट शेअरने फॉगने मार्केट लीडरचा किताब मिळवला. 2021-22 वर्षामध्ये कंपनीने तब्बल 1097 कोटींचा टर्नओव्हर केला. पुढे विनी कॉस्मेटिक्सचे तब्बल 54% शेअर्स KKR नावाच्या कंपनीने विकत घेतले. परंतु याबरोबर विनी कॉस्मेटिक्सचे व्हॅल्युएशन 9000 कोटींचं झालं. तुमचं प्रोडक्ट युनिक असेल, तुम्ही प्रचंड फोकस्ड असाल, तुमचं मार्केटिंगही तगडं असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. याचंच उदाहरण म्हणजे दर्शनजी पटेल आणि त्यांचा अफलातून प्रोडक्ट फॉग. मला अपेक्षा आहे फॉगची भन्नाट स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. बाकी पैसा पाणीवर अशा अनेक स्टोरीज आहेत. तुम्हाला प्रत्येक स्टोरीमधून काही ना काही नक्की शिकायला मिळेल. त्या सगळ्या स्टोरीजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. एकदा डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. नवनवीन व्हिडिओसाठी पैसा पाणीला सबस्क्राईब करून ठेवा. सध्यासाठी थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.